मथुरच्या गटात होता तेव्हा आमची गाडी 3 नंबरला उतरलेली. हम्म. आम्ही 3 फेऱ्यात खूप संघर्ष करतो हल्ली. 12-13 शंभू झाला, परत उसाडण्याचा रायबा झाला. आहे 2-3 अजून नंदी आहेत. हम्म. टॉपमध्ये खेळायची इच्छा आहे. आपला बैल पळतो तेवढ्या याच्यात. मार असल्या कारणाने समोरनं जाणारा माणूस पण आपल्याला आवाज देत नव्हता. तर मित्रांनो, समोरच आपण बघतोय एक भिवंडी बिनजोड मधलं टॉपचं नाव रॉकेट आणि जिगर बैलाचे मालक आपल्या सोबत आहेत. तर दादा नमस्कार. नमस्कार. तर पहिल्यांदा आपलं नाव सांगा ना. माझं नाव मोनीश रमाकांत घरत, अंजूर भिवंडी. अ, तर गाडी आपली कोणत्या नावाने बोलते? आई गावदेव प्रसन्न युवा मोनीश घरत अंजूर. बघा, एक रॉकेटचं नाव म्हणजे भिवंडीमध्ये पण आपण बोलू शकतो आणि बिनजोडला पण एक चर्चेत राहणारं नाव. तर रॉकेटच्या खरेदीबद्दल जेव्हा तुम्ही रॉकेट घेतलेला तेव्हा म्हणजे तुम्हाला असं काय वाटलेलं की ते बघून तुम्ही रॉकेटची खरेदी वगैरे केली आणि कुठून केली? आपल्या दातिवलीवरून आपले अल्पेश नाईकचं नातेवाईक होते. त्यावेळी हम्म. त्यांच्या याच्यात बैल होता. तर ते बोललेले घ्यायचा आहे का तुम्हाला. तर आम्ही पिस्तूलची एक बैल सांगून शरद जमवलेली आणि त्याच्यात पलवून घेतलेला. दादा, आपण सध्याच्या काळात बघतोय जिगर एक 3 फेऱ्यात पण आपण सध्याच्या काळात पालताना बघतोय. तर मथुरच्या गटात सुद्धा होता शहापूरच्या मैदानात. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? मथुरच्या गटात होता तेव्हा आमची गाडी 3 नंबरला उतरलेली. हम्म. आम्ही 3 फेऱ्यात खूप संघर्ष करतो हल्ली. हम्म. पहिले जिगरनी करून ठेवले 3 फेऱ्यात हम्म. नाव देता. पण आता सध्याला जाम संघर्ष चालू आहे आमचा. तर बघा ना, एक म्हणजे संघर्षाचा संघर्षाचा काळ हा प्रत्येकाच्या लाईफमध्ये येत असतो या क्षेत्रात तरी. आणि म्हणजे सांगायचं झालं, एक काल असा येतो की जेव्हा आपला बैल पळत असतो आणि चर्चेत असतो तेव्हा कुठेतरी आपल्याला समोरून कॉल वगैरे येतात. आणि जेव्हा कमी पडतो आपला बैल 3-4 मैदानं जेव्हा आपला पराभव आपल्याला स्वीकारावा लागतो तेव्हा कुठेतरी समोरून आपल्याला कॉल करावे लागतात. म्हणजे तो एक अनुभव तुम्हाला काय राहिलाय म्हणजे या क्षेत्रात, बैलगाडी क्षेत्रात? आताच आम्ही मध्ये घेतलेला तो अनुभव. रॉकेट आपला पळायचा बिंजोरला. हम्म. त्याच्यानंतर तो छातीत भरलेला काय करणार बिमार असल्या कारणाने समोरनं जाणारा माणूस पण आपल्याला आवाज देत नव्हता. अनुभव तर खूप राहिलाय. आता आम्ही नवीन घेतल्यापासून भिवंडीमध्ये टॉपलाच होतो आम्ही. हम्म. त्याच्यानंतर आमची एक गाडी पडली धामणगावला. तेव्हापासून थोडा बैल बिमार असल्या कारणाने गाडी पडली ती. त्याच्यानंतर बहुतेक आम्ही अनुभव घेतला हम्म. लोकांचा. पैरा नव्हता भेटत आणि बैल पण आम्ही थांबवलेला पलत बरोबर. नसल्या कारणाने. हा. तर असे कोणकोणत्या टॉपच्या गाड्या आहेत का तुम्ही जे मारलेल्या आहेत? म्हणजे एक आपल्या लक्षात राहतात नाही का, या या नंदीचा आपण पराभव केलेला आहे असं. आता आवल्याचा रुद्रा घ्या, मथुरची गाडी मारलेली तो. हम्म. त्याची गाडी आमची झालेली 2-3 छकड्यात गाडी मारलेली ती. आणि बहुतेक केल्या आम्ही हम्म. टॉपच्या. आता आपला सिकंदर हम्म. कर्जतचा वारला तो, हम्म. त्याच्या पण आपली गाडी झालेली. तेव्हा बैल थोडाफार काय बिमारीचा असल्या कारणाने ती गाडी एक छकड्यात आमची पडली होती उसाडण्याला. हम्म. बघा दादा, एक आपल्या दावणीला एक चांगला जेव्हा नंदी असतो तेव्हा लोक आपल्याला अड्ड्यात गेल्यावर पण म्हणजे एक शेठ नावाची आपल्याला पदवी कुठेतरी भेटत असते आणि एक ओळख निर्माण होते आणि एक आपली प्रसिद्धी निर्माण होते. म्हणजे आपली प्रसिद्धी सुद्धा होत असते आणि गावात सुद्धा आपण काही कार्यक्रम वगैरे असलो ते ही प्रसिद्धी मिळते. त्याच्या मागचा जो आनंद आहे म्हणजे तो कसा तुम्ही सांगाल एक प्रकारे? तो आनंद वेगळाच असतो. आणि आपला तुम्ही विचारला ते शेड बोलायचा कारण आता ते जेवढी मुलं आहेत हम्म. आपल्या ग्रुपमध्ये हम्म. तेवढे शेटच आहेत. कारण की कधीच आम्ही समजलं नाही का आमचा बैल आहे म्हणून आम्ही शेट असा तसं. चालेल. तुमच्या मते कसं काय तुम्ही या क्षेत्राकडे बघता? आमच्या कारणाने आम्ही या क्षेत्राकडे चांगलाच बघतो. आपली हम्म. बक्षीस म्हणून असतो बक्षीस ती. म्हणून. ती बालदी आमच्यासाठी महत्वाची असते. पैशांना तेवढी व्हॅल्यू नाही आम्ही देत. हम्म. बालदी म्हणजे आपला बक्षीस बोलला म्हणजे तो बालदी म्हणजे आपली हे आहे. आणि आपले जे मालक वगैरे आहेत त्यांना सुद्धा या क्षेत्रात आपल्या बैलांमुळे एक ओळख निर्माण होते.
त्यांच्याबद्दल सदानंद शेठ झाले त्यांच्याबद्दल काय एक सांगाल तुम्ही? त्यांच्याबद्दल काय बोलायचं, आता आमच्या मुलांसाठी ते काही ना काय करतच असतात. आम्ही बोलू ते ते करतच असतात. हम्म. ते कधीच जास्त याच्यात येत नाही. आम्ही जे बोलू ते आमच्यासाठी करतच असतात ते. जेव्हा नंदी म्हणजे पळत असतो तेव्हा आपल्यासोबत जेवढी मुलं येतात आपण दुसरे गाडा मालक सुद्धा बघतोय. काही काही गाडा मालक तर म्हणजे गाडा मालक असतात आणि त्यांच्या मागे एखादा मुलगा वगैरे असो, एक दोन बैल सांभाळण्यासाठी. पण आपल्यासोबत एवढी पोरं प्रत्येक वेळी प्रत्येक अड्ड्यात आपल्या सोबतच असतात. म्हणजे ती एक साथ बोलू शकतो आपल्या सोबत आहेत. तर त्यांच्याबद्दल आणि या मुलांबद्दल म्हणजे काय बोलाल? आता त्यांच्यासाठी बोलायला काही शब्दच नाही. ते ते स्वतःचा बैलच आहे त्यांचा, म्हणून हम्म. ते येत असतात आणि काही ना काही करत असतात बैलासाठी. तर दादा बघा ना, एक प्रत्येक जण असं या क्षेत्रात नाव करण्यासाठीच नंदी घेत असतो. आणि म्हणजे एक पैशासाठी तर नाही बोलू शकत आपण, एक नावासाठी हा छंद आपण जोपासतो एक शेतकऱ्याचा. तर येणाऱ्या काळामध्ये रॉकेट आणि जिगरचा पैरा असा कोणत्या टॉपच्या नंदीसोबत आपल्याला म्हणजे असा बघायला भेटेल? आता आमचं चाललंय नियोजन रॉकेटचा टॉपमध्ये खेळायचा. हम्म. आता बघू, आपली इच्छा तर आहे. 12-13 शंभू झाला, परत उसाडण्याचा रायबा झाला. आहे 2-3 अजून नंदी आहेत. हम्म. टॉपमध्ये खेळायची इच्छा आहे. आपला बैल पळतो तेवढ्या याच्यात. पण बघू, आता कॉन्टॅक्ट करू आम्ही. बघा एक बॅट पॅच प्रत्येकाच्या लाईफमध्ये येत असतो. म्हणजे आपण किती वर्ष बोलू शकतो का तुम्ही या बैलगाडी क्षेत्रात उतरलात? आपलं आता आमच्या आजोबांपासून बैला होती आमची. हम्म. बैला, म्हशी सगळा होता. हम्म. त्यानंतर आम्ही पोरांना छंद लागला होता, म्हणून आम्ही असा विषय काढला असत. तर आमच्या काकांनी आम्हाला बैला घेऊन दिली. हम्म. मग आता कोणकोणते नंदी आपण आपल्या धावणीत बघतोय? आपल्या दावणीत आता रॉकेट आहे, जिगर आहे, हम्म. पिस्तूल आहे आणि एक आमचा गुड्डू आहे. त्यांचं सुद्धा त्यांचं नियोजन वगैरे काय बघायला भेटेल आपल्याला? आता गुड्डूला तर आम्ही पुढच्या सीझनला काढू. हम्म. यांचं नियोजन चालूच असतो तिघांचा. तर चला असंच बैलगाडा क्षेत्रात नाव करत राहा आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं नाव कुठेतरी एक चर्चेचा विषय बनून आपल्याला बघायला भेटेल. तर शुभेच्छा तुमच्यासाठी पण. धन्यवाद.